चर्चा झाली, बरीच चर्चा झालेली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला उत्तर दिलंय आणि उदय सामंत साहेब आपल्या प्रश्नाला उत्तर देऊन द्या. उत्तर देण्याबद्दल नाही, आम्हाला त्यांच्याकडे 7 खाते दिले तरी आम्हाला विश्वास आहे ते सगळं करतील. पण आमचं म्हणणं काय, पॉइंट ऑफ प्रोसिजर काल झालेली चर्चा आहे. आपण माहिती घ्या राज्यमंत्री कुठे आहेत. असो, लक्षवेधी क्रमांक 2. आता मी परत येतो, ते उत्तर देतात पण इम्प्लिमेंट करत नाही. फक्त इथं उत्तर देण्याचं काम होतं. उत्तर कुठल्याही प्रश्नाला ते उत्तर सफाईदारपणे देतात, पण काम सफाईदारपणे होत नाही अशी माझी इच्छा. ही लक्षवेधी आहे. या लक्षवेधीच्या बद्दल मागच्या वेळेला सुद्धा चर्चा झाली होती. सिडको आणि महानगरपालिका यांचे अधिकार कोणाचे काय आहेत हे एकदा ठरवा. सिडकोने अधिकार घेतला की महानगरपालिका ऐकत नाही, महानगरपालिकाने अधिकार घेतला की सिडको ऐकत नाही. आणि यामध्ये बराच प्रकार आहे. तिथले लोकप्रतिनिधी वगैरे सगळे आवाज उठवत आहे. हा विषय आपण गांभीर्याने, 2 विषय मी तुमच्याकडे टाकतो. एक विषय असा आहे की जे भूखंड आरक्षित सिडकोचे महानगरपालिकेने केलेले आहे ते भूखंड परत सिडको परस्पर विक्री करते आणि तिथे मैदानं आहेत, तलाव आहेत, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूखंडावर मागच्या वेळी चर्चा झाली, तुम्ही उत्तर दिलं होतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही. मग या असलेल्या आरक्षण सिडकोच्या भूखंडावर महानगरपालिकेने टाकलेल्या असताना ते भूखंड परस्पर विक्री, आंदोलन झाली, जनता, ज्येष्ठ नागरिक रस्ते उतरले. याच्या संदर्भामध्ये आपण काय कारवाई करणार, तुमचं उत्तर ऐकायचं आहे. दुसरं की या सर्व गोष्टीमध्ये महानगरपालिकेच्या सचिवांनी आदेश काढल्यानंतर सुद्धा सिडकोचे अधिकारी आदेश काढत असतील तर ते योग्य आहे का? तिसरा मुद्दा, आपल्याकडे जसं म्हाडा, आपण म्हाडाचं काम केलेलं आहे, गरिबांसाठी घर शासकीय भूखंडावर आपण ज्यावेळेला आरक्षण देतो त्यावेळेला तिथले भूखंड त्यामध्ये गरिबांसाठी घर देण्याच्या संदर्भामधला जसा म्हाडाचा प्रकल्प आहे तसा सिडकोनी या असलेल्या भूखंडावर त्या भूखंडाच्या मध्ये लोकांसाठी घर देण्याच्या, म्हाडाच्या सारखी घर देणे म्हाडाला द्यावी अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. असं असताना सुद्धा अद्यापही ती घरं गेली नाही, तिथं घरं बांधली गेली नाही. अशा प्रकारची चर्चा मी आज सदनामध्ये केली होती. त्याच्यावर तुम्ही सांगितलं की त्याची चौकशी करू. सिडको म्हणते की हा अधिकार आमचा नाही, आम्ही मोर्चा काढला होता. महानगरपालिका बोलते की तो अधिकार आमचा नाही, आम्ही सिडकोला कळवलेला आहे. नक्की याच्या संदर्भातलं धोरण काय आणि याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार याची चौकशी करून लोकांना घर मिळवून देण्यासाठी जर त्यांनी घरं बांधली नसतील तर त्याच्यावर कारवाई करणार आहात का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी या ठिकाणी योग्य सांगितले की मागच्या वेळी लक्षवेधी आलेली होती आणि मागच्या वेळी देखील हेच सांगितलेलं होतं की सिडकोचे भूखंड क्रमांक 36, 37 आणि 38 हे जे भूखंड आहेत हे त्यांच्या प्रचलित नियमाप्रमाणे त्यांनी विक्री केली होती आणि घरं बांधायला त्यांनी दिलेली होती. ती घरं बांधायला दिल्यानंतर एक तक्रार दाखल झाली की याबाबत ही कशा पद्धतीने भूखंड दिले, का दिले, या संदर्भात तक्रार दाखल झाली. त्याची देखील चौकशी झाली आणि चौकशी झाल्यानंतर असं निष्पन्न आलं की जे भूखंड आपण दिलेले होते रेसिडेन्शियलसाठी ते नियमानुसार दिलेत का याची चौकशी झाल्यानंतर एक लक्षात आलं की ते शासनानंच मार्गदर्शन केलं की सिडकोच्या नियमाप्रमाणे हे सगळे भूखंड दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारानं असं एक तिथं वातावरण तयार झालं की सिडकोनं परवानगी द्यायची की महानगरपालिकेनं परवानगी द्यायची. आणि तुम्ही सांगितलेला मुद्दा अगदी तंतोतंत बरोबर आहे की शासनानं मार्गदर्शन केलं की सिडकोने ह्या परवानग्या न देता या महानगरपालिकेनं परवानग्या दिल्या पाहिजेत आणि या महानगरपालिकेनंच परवानग्या दिल्या पाहिजेत. महानगरपालिकेनं परवानग्या द्याव्या अशा पद्धतीचं सचिवांचं पत्र असताना त्या कालावधीमध्ये जर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी परवानग्या दिल्या असतील तर त्याची नक्की चौकशी करू, त्याच्यावर कारवाई देखील करू. परंतु आपण जो स्पेसिफिक प्रश्न विचारला की नक्की ह्या परवानग्या कोणी द्यायच्या आहेत, तर प्रधान सचिवांच्या पत्रानंतर ही सगळी परवानगी ही 100% महानगरपालिकेनं द्यायची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की महानगरपालिकेचा डीपी तयार करत असताना जी आरक्षण होती ती कुठेही डॅमेज सिडकोने केलेली नाहीत, परंतु या जागांवर आरक्षण टाकू नये अशा पद्धतीची सिडकोची भूमिका होती आणि ती देखील सरकारनं मान्य केलेली आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळी मी जे उत्तर दिलेलं होतं की सिडकोच्या बाबतीमध्ये घरं देणं हे क्रमप्राप्त आहे. ती घरं देणाऱ्या माणसानं जर अनियमितता दाखवली असेल किंवा घरं न देता काहीतरी वेगळे उद्योग केले असतील तर त्याच्यावर शिंदेसाहेब नक्की कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. फक्त 2 महत्वाचे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण
भूखंड क्रमांक 37, 36, 37 आणि 38 हे आपण प्रचलित नियमाप्रमाणे दिलेत की नाही दिलेत, हा जो मुद्दा होता ते प्रचलित नियमाप्रमाणे दिलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा जो सांगितला की आता परवानगी द्यायचे अधिकार कोणाला आहेत, तर आता परवानगी द्यायचे अधिकार 100% हे सिडकोला नाहीत, नवी मुंबई महानगरपालिकेलाच आहेत. शशी माझ्या जाऊ दे, परत घ्या माझ्या तुमची मूळ हे आहे. सभापती महोदय, नगर विकास विभागाने बांधकाम परवानगी सिडकोने न देता महानगरपालिकेने द्यावी अशा स्पष्ट सूचना आपण त्या ठिकाणी मंत्री महोदय दिलेल्या असताना सिडकोने परस्पर परवानगी दिल्याचं हे प्रकरण आहे. पुनर्विकासाच्या बाबतीत सिडको आणि महानगरपालिका अशा दोन यंत्रणांना प्रीमियम FSI द्यावा लागतो, याबाबतची आपण बैठकी घेतली होती, यावरही आपण त्या ठिकाणी निर्देश दिले होते. कोणत्याही एकाच यंत्रणेने ही आकारणी करावी अशा प्रकारचा प्रस्ताव सिडकोने नगरविकास विभागाला पाठवावा अशा सूचनाही आपण दिल्या होत्या, ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलात. तथापि 6 महिने होऊन गेले तरी अशा प्रकारचा प्रस्ताव सिडकोने पाठवलेला नाही अशी माझी माहिती आहे. माझा प्रश्न या ठिकाणी आहे की नगर विकास विभागाचा आदेशाचं उल्लंघन करण्यास कोणते अधिकारी जबाबदारी त्या ठिकाणी आहेत? या घटनेची वरिष्ठ पातळीवरून तुमच्या निर्देशाची, मगाशी शिंदे साहेब बोलले ते खरं आहे, आपण प्रामाणिकपणे प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात, परंतु खाली इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर त्या ठिकाणी आमचं समाधान हे काही दिवसापुरतच त्या ठिकाणी सभापती मध्ये राहतं आणि म्हणून त्याची चौकशी आपण करावी. आणि पुनर्विकासाच्या बाबतीत सिडको आणि महानगरपालिका अशा दोन यंत्रणांनी प्रीमियम FSI बाबत आकारणी करू नये अशा प्रकारचा प्रस्ताव सिडकोने नगरविकास विभागाला पाठवावा असं मीही जेव्हा सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भात सिडकोची कमिशनर बैठक घेतली होती जाऊन नवी मुंबईत, तेव्हा सांगितलं होतं. मला शासनाने प्राधिकरण केलंय, आपण कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहात, मी बैठक घेतली, ती पण जर गांभीर्याने तुम्ही घेणार नसाल तर शेवटी शासनाच्या व्यवस्थेला उपयोग काय, तर त्या संदर्भात काय झालं या संदर्भात आपण संबंधितांना सूचित करावं. सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की सिडकोनं प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठवलाय की पाठवला नाही, या संदर्भामध्ये MRTP ऍक्ट अंतर्गत 48च्या अंतर्गत 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचे सिडकोला अधिकार होते. त्या पद्धतीनं सिडकोने ते अधिकार वापरून त्यांना मुदतवाढ दिली. त्या मुदतवाढीमध्ये त्या इमारतीचं काम जोत्यापर्यंत 100% पूर्ण झालेलं आहे. परंतु त्याच्यानंतर जी मगाशी शिंदे साहेब म्हटलं की तक्रार दाखल झाली आणि तक्रार दाखल झाल्यानंतर अशा तक्रारीमध्ये होतं की प्रधान सचिवांनी परवानगी नवी मुंबई महानगरपालिकेला दिलेली असताना सिडकोनं परवानग्या का दिल्या, तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या परवानग्या थांबल्या आणि 30/10/2025 सिडकोला कळवण्यात आलं की याच्यानंतर सिडकोनं महानगरपालिकेला कळवलं की याच्यानंतर सिडको परवानगी देणार नाही, पुढच्या सगळ्या परवानग्या देण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. त्या पद्धतीने निर्देश दिलेले आहेत. परंतु दोन्ही सदस्यांनी जो मुद्दा मांडला की असा आदेश दिलेला असताना जर सिडकोनं काही परमिशन दिल्या असतील तर त्याची नक्की चौकशी केली जाईल, कारण प्रधान सचिवांचं पत्र म्हणजे शासनाचं पत्र आहे. शासनाने ते परवानगीचे सगळे अधिकार डायव्हर्ट केलेले होते. त्याचा फायदा घेऊन जर कोणी परवानग्या दिल्या असेल त्याची नक्की चौकशी करू. 36 या प्लॉट पुरतं मर्यादित राहत नाही. आपण लक्षात घ्या, आमची विनंती काय आहे, मागे सुद्धा हे सभागृहामध्ये जनरल लक्षवेधी टाकली होती. प्रामाणिकपणाने अधिकार महानगरपालिकेचा मोठा का सिडकोचा मोठा याच्यात वाद चाललेला आहे आणि ह्या चढावडीमध्ये राज्याचं पण नुकसान होतंय, या चढावडीमध्ये सामान्य जनतेचं नुकसान होतं. तुम्ही मगाशी एक उत्तर मला दिलं, मागे पण असंच दिलं की जी घरं सिडकोच्या प्लॉटमध्ये सामान्य लोकांना म्हाडाला द्यायची, तो निकषामध्ये 2 ते 3 हजार घरं मिळतील अशी शक्यता आहे, परंतु तिथं घरच बांधली नाही. हा फार मोठा फ्रॉड आहे, हा फार मोठ्या प्रकारचा गंभीर गुन्हा आहे. म्हणजे जी घरं लोकांना मिळू शकतात ती घरं तिथं बांधलीच नाही. सिडकोला विचारलं, सिडको काय म्हणाली की आम्हाला याची कल्पना नाही, आणि महानगरपालिकेला विचारलं, महानगरपालिका आयुक्त म्हणतात की हे आमचं काम नाही, हे सिडकोचं काम आहे, कारण सिडको परवानगी देते. वाद सिडकोचा आहे का महानगरपालिका याच्यात अडकतोय. परंतु या सर्व गोष्टीमध्ये नुकसान काय झालेलं आहे की सामान्य माणसाची घर गेला. आता तुम्ही काय बोललाय, ज्यांनी ह्या कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्याच्यावर कारवाई काय करणार तुम्ही? कारवाई काय करणार की ते पैसे किंवा त्यांच्याकडून तेवढे पैसे वसूल करणार.
सामान्य जनतेला काय मिळणार आहे? घरं मिळणार आहेत? जी बांधलेली घरं आहेत त्यातली घरं त्यांना मिळणार आहेत का? आमचा प्रश्न तोच आहे. एक तर पोलिसांना घर नाही, गिरणी कामगारांना घर नाही, सगळ्यांची घरं नाहीत. ही घरं तुम्हाला उपलब्ध होत आहेत ना, ती देत असताना काही लोक नियमाने चालतात, काही लोक नियमाने चालत नाही. त्याला पाठीशी कोण घालतंय? जर नियम निकष असताना सुद्धा तशी घरं बांधली जात नसेल, तिथं अधिकारी त्यांना पाठीशी घालत असतील, हे गांभीर्याची गोष्ट आहे. आणि दुसरं तुम्ही मला सांगितलं की सिडकोनी काही जागेवर भूखंड आरक्षण टाकू नये अशा प्रकारची सूचना केली होती, असं सांगता तुम्ही. ते अगोदरच आरक्षण टाकलं होतं मैदानासाठी. तलाव आहे, या तलावामध्ये कमळ फुलतात. कमळ म्हणजे त्याला काय कमळाचा तुमच्या- तलाव म्हणतात. हा, तर त्या तलावामध्ये ते सुद्धा तुम्ही विक्रीला काढले. नाही, पण त्या तलावात मगरी पण सापडल्या होत्या मध्ये, कुठल्या? तलावात त्या नव्या मुंबईच्या. हो, मगरी पण आहेत, अजगर आहेत, साप आहेत, बरंच आहेत. पण लोक, ताई, सभापती महोदय, तिथे लोक फिरतात. आरक्षण आणि नवी मुंबई प्लॅनिंग सिटी आहे. माझी विनंती एवढीच आहे की आपण सांगितलं मला, ते मगाशी प्रश्न विचारला, त्यांना घरं मिळणार का, त्याचा खुलासा करावा. दुसरी गोष्ट, हे जनरल विषय, हा एका भूखंडापुरता नाही. जी भूखंड आरक्षित होती ती भूखंड सिडकोनी काढली आणि त्याचा विक्री केली, प्रश्न पैसा विचारा सिडकोला शिंदे मिळाला. आपण त्या भूखंडाचं आरक्षण असताना ते उठवण्याचा अधिकार सिडकोला होता का? ते भूखंड जर काढले असतील तर त्याचा फायदा सिडकोला झाला, पण सामान्य लोकांसाठी त्याचा फायदा झाला नाही. त्याच्याबद्दल खुलासा करा. माननीय शिंदे साहेबांनी दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले की 2000 घरं बांधणं आवश्यक होती, पण ती अजून बांधून झालेली नाही. आणि दुसरा मुद्दा की सिडको, हा, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की जो सुरुवातीचाच आहे, की जे आरक्षित भूखंड वाटप केले गेले ते सिडकोला अधिकार होते का? तर या संदर्भामध्ये सिडकोनं जेव्हा मार्गदर्शन शासनाकडे मागितलं ते शासनानं स्पष्ट स्पेसिफिक लिहिलेलं आहे की सिडकोच्या नियमावलीप्रमाणे जर भूखंड जे दिले असतील तर त्याच्यावरची पुढची कारवाई तुम्ही सुरू करा, म्हणजे ते सिडकोनं केलेलं योग्य आहे असं शासनाचं म्हणणं आहे. आणि दुसरी भूमिका तुम्ही असं मांडली की जी घरं आपल्याला, ज्याला आपण अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम म्हणतो, किंवा ही छोटी छोटी घरं जी सर्वसामान्य कुटुंबाच्या लोकांना द्यायची आहेत, या संदर्भामध्ये जर घरं बांधायची असतील आणि ती बांधली नसतील आणि त्याचा काही गैरफायदा घेतला असेल तर त्याची 100% जसं प्रधान सचिवांनी पत्र काढलं तसं प्रधान सचिवांच्याच अध्यक्षतेखाली याची पूर्ण चौकशी करू आणि याच्यामध्ये जे जे कोण गिल्टी असतील, याच्यामध्ये जे जे कोण समाविष्ट असतील त्यांच्यावर कारवाई करू. एखाद्या बिल्डरला, सामान्य लोकांच्या ह्याच्यावर तुम्ही जेव्हा महानगरपालिका नगरपालिका आरक्षण टाकतं ते काय नाही तुम्ही उठवत, मग ते टाकताना त्या माणसाचा तुम्ही एक न्याय लावता आणि बिल्डरला लगेच तुम्ही नियमन करता की महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी अर्ज केला, अपील केला की त्याला आरक्षण आम्ही उठवण्याचा परवानगी देता. मग एखाद्या सामान्य माणसाच्या ठिकाणी आरक्षण पडतं, त्याला उठवण्यासाठी तुम्ही काही एकच लावता. गार्डनचं आधी आरक्षण असेल सामान्य माणसाचं, त्याची शेती तेवढी असेल तर त्याची जागा असेल, त्याला तुम्ही सांगता आता गार्डनचं आरक्षण उठू शकत नाही. हा तुमचा नियम आहे. माझं स्पेसिफिक, मग एक काम करा, या संबंधित खात्याच्या संदर्भातून मी सविस्तरपणे पत्र देतो. आपण संबंधित लोकांची बैठक आपल्याकडे लावा, तुमच्याकडे लावा आणि एकदा त्याचा सत्य समोर चर्चा होऊन मार्ग काढावा, अशा प्रकारची बैठक लावाल का? सभापती महोदया, सन्माननीय सदस्य शिंदे साहेबांनी आणि दरेकर साहेबांनी देखील तोच मुद्दा मांडलेला आहे. मध्ये आपल्याला आता शिमगोत्सवाच्या सुट्या आहेत, या सुट्या संपल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या समोर त्याच्या बैठकीचं आयोजन करू. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 4 डॉक्टर परिणय फुके मंत्री महोदय. 3 नंबरची लक्षवेधी पुढे ढकललेली आहे. 4 नंबर घ्या.